पुढच्या नियोजनाप्रमाणे ती तासिका आपण घेणार आहोत. प्लीज सिट डाऊन. बैठ जाओ पटकन क्विक. हॅलो. आणि आता आवाज कीप क्वाइट. बैठा सावधान. तोंड बंद. शेवटची मुलं बिलकुल आवाज नकोय. सर्वप्रथम थोडा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. माझ्या शाळेतनं मी निघाले आणि मग मी इकडे आले. मध्ये रस्त्यात ट्रॅफिक कल्याणवरून, आणि हा रस्ता अपरिचित. वर्षातनं एकदाच येते मी. सर मला एकदाच बोलवतात. माझ्या घरी मराठी शाळा वाचवा मोहीम होती, पण त्याच्यामध्ये तो सब्जेक्टच मॅडमचा आला नाही, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. नाही हरकत नाही. त्यामुळे जरा गोंधळायला होतं ना, रस्ता कळतच नाही. अगदी आत्ता लगेच. अच्छा बरं. सो ही सगळी पार्श्वभूमी. आता आपल्या सत्राला सुरुवात करूया. सरांनी मला आधीच सांगितलंय थोडा वेळ कमी आहे मॅडम आपल्याला, असं नियोजन आहे, त्यामुळे मला हार्डली 1 तास मिळतोय असं सध्या मला वाटतंय. सो लेट्स बिगिन. वेळ घालवूया नको. सगळ्यांना व्हेरी गुड आफ्टरनून. छान रिचार्ज झाला आहात सगळेजण. मी येता ऐकत होते, छान गाणी वगैरे चालली होती. सो म्हणजे आता तुम्ही परत एकदा मोड स्विच ऑन करू शकता अभ्यासासाठी. थोडी मजा मस्ती सगळं करून झालेलं आहे आणि आता आपल्याला वेळेत आपल्या कामाला लागायला हवं. विषय असा आहे की आज 31 जानेवारी महिना संपला. राहिला फक्त आणि फक्त 1च महिना. बरोबर. 1 तारखेपासून आपली परीक्षा सुरू होणार. सो हां, म्हणजे जे जसे पेपर असतील त्याप्रमाणे, पण टेंटेटिव्हली 1 मार्चपासून चालू होणार. सो 28 दिवस आपल्या हातात आहेत आणि आपल्याला एकूण विज्ञानाचे 20 धडे करायचे आहेत. त्यातल्या 10 धड्यांचा तुम्ही काल अभ्यास करून झालेला आहे. माझ्या वाट्याला आलेल्या 10 धड्यांना आपण आता सुरुवात करूया. सगळ्यांनी पुस्तकं आणली असतील असं वाटतंय. दिसत आहेत सगळ्यांच्या समोर. व्हेरी गुड. चला पटकन पुस्तक उघडायचं आणि पेन्सिल हातात घ्यायची. गुड. मुख्यत्वे मला इथे मराठी माध्यमातली मुलं दिसत आहेत, त्यामुळे मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करेल जिथे जिथे मला, कारण मी मोस्टली सेमी इंग्लिशला शिकवते, तर जेवढं शक्य आहे मी मराठीत घेणार आहे. पण एखाद वेळेला शब्द अडला तर तुम्ही मला सांगा तो काय आहे तो. ठीक आहे, चालेल. एक मी सेमी आणलंय माझ्या बरोबर. मराठी फक्त घेतलं परत एकदा. चला, मला वाटतं प्रिलिम परीक्षा झालेली असेल आणि तुम्ही सगळ्यांनी एक पेपर लिहिलेला असेल, त्यामुळे पेपर कसा असतो, पेपरचा पॅटर्न काय, मला वाटतं या गोष्टी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील असा आपण अंदाज धरूया. हां, फक्त एक लक्षात ठेवा, आत्ताही प्रिलिमचे पेपर तपासताना असं जाणवलं की प्रश्न पहिला जो आपण लिहितो, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 पर्यायांमधला एक पर्याय निवडायचा असतो, तिथे अजूनही सगळेजण तो पर्याय लिहितायत. तो पर्याय कोणता आहे म्हणजे ब क किंवा ड हे मात्र लिहित नाहीत. बाळांनो, तुम्हाला मार्क त्या ब क ड लाच आहेत. तुम्ही त्याचं उत्तर काय लिहितायत ते चूक आहे का ते बरोबर आहे, दॅट इज इममटेरियल, त्याचा विषयच नाही आहे. तुम्ही ऑप्शन काय लिहिता आहात, कोणता पर्याय निवडत आहात, आणि तो पर्याय तिथे लिहिणं महत्त्वाचं आहे. एवढं एक डोक्यात पक्क ठेवायचं.
आणि दुसरी गोष्ट, जो आपल्याला शब्द प्रश्न 1 मधला ब भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे. तुम्ही बरोबर लिहिलं तुम्हाला पूर्ण 1 मार्क. तुम्ही लिहिण्यात थोडंसं इकडे तिकडे केलं की तुमचा तो मार्क जाईल. येस. विद्यार्थी मित्र, प्रथमतः क्षमस्व, मॅडमची आम्ही परमिशन घेऊन आम्ही एक सन्मान शॉर्टकटमध्ये करत आहोत. उंबाडे गावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, नामवंत उद्योजक, DB उद्योग समूहाचे सर्व मच्छिंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार त्यांच्यासाठी उद्या. मी तेजस्वी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित आदरणीय श्री मच्छिंद्र जाधव साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे. जोरदार उद्या मच्छिंद्र जाधव साहेबांसाठी. आणि आपल्या संत सलोवर महाराज विद्यालय ढोकेचे माजी विद्यार्थी आहेत ते पुन्हा एकदा जोरदार त्यांच्याकडे उद्या. DB उद्योग समूहाचे सर्व आणि DB शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय श्री मच्छिंद्र जाधव सर या ठिकाणी येऊन आम्हाला या तेजमय युवा प्रतिष्ठानच्या या कार्यास सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतोय आणि पुढील सूत्र पुन्हा एकदा मॅडमकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद. जोरदार उद्या. चलो, वेलकम बॅक. आता लक्ष परत माझ्याकडे. मी आत्ता जस्ट इकडे विचारलं की काल काय काय झालंय, तर सरांनी पेपर पॅटर्न पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे असं मला आत्ताच कळलं. त्यामुळे मी त्याच्यात परत जात नाही. फक्त तिथे बदल एवढा असतो की आपल्याला गणित येतात प्रश्न क्रमांक 2 मध्ये किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये, तर तेवढा एक गोष्ट आपल्याला समाविष्ट करून घ्यायची. ठीक आहे. सो हे सगळं पेपरबद्दल झालं. तुम्हाला काल मला तिथे आत्ता दिसलं की प्रयोगांबद्दल पण सांगितलं गेलेलं आहे. विज्ञान 1 मध्ये जे प्रयोग आहेत तो थिअरी पार्ट पण कव्हर करतं आणि प्रॅक्टिकल पार्ट पण कव्हर करतं. आणि याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. त्यामुळे त्यावेळेला तो थिअरी पार्ट तुम्ही प्रॅक्टिकल बरोबरच कव्हर कराल, म्हणजे मग तुम्हाला फायनलला त्रास होणार नाही. आपण सुरुवात करूया पहिल्या धड्यापासून. ठीक आहे. चल. गुरुत्वाकर्षण. जे संपूर्ण 10 धड्यांमध्ये महत्त्वाचे भाग आहेत ते आपण आधी लक्षात घेऊया आणि मग आपण काही प्रश्न मी सांगते आणि तुमच्या ज्या काही शंका असतील ते आपण सोडवूयात. ऑब्विसली पहिला भाग आपला जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा होतो तेव्हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे केपलरचे नियम. 3 मार्काला 3 नियम किंवा आकृतीवरून प्रश्न या दोन्ही प्रकारे हा केपलरच्या नियमाचा भाग येऊ शकतो. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी भाषा आहे नियमांची, जे शब्द आहेत त्यांचा जो क्रम आहे तो तसाच्या तसा अपेक्षित असतो. तसं नसेल तर मात्र मार्क मिळत नाहीत. त्यामुळे ते तिन्ही तोंडपाठ करायचे. गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत, त्याचं स्टेटमेंट म्हणजे त्याचा नियम तो पाठ करायचा आहे तुम्हाला तसाच्या तसा. पान नंबर 6 वरती भरती ओहोटीची एक आकृती आहे छोटीशी दिलेली सगळ्यात खाली, बरोबर. तर त्याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो जो तुम्हाला सरळ सरळ विचारला नाही जाणार, थोडासा हॉट क्वेश्चन पैकी जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने त्या प्रश्नाची तयारी तुम्हाला करणं अपेक्षित आहे की भरती आणि ओहोटीसाठी काय म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या दोन्हींमधला संबंध त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला
जीच्या मूल्यात होणारे बदल. पान नंबर 8. जीच्या मूल्यात होणारे बदल. 3 कंडिशन आहेत वेगवेगळ्या. एक आहे पृष्ठभागावरील बदल, एक आहे उंचीनुसार बदल आणि एक आहे खोलीनुसार बदल. तर प्रत्येक वेळेला हा बदल कसा होत जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीचं म्हणजे ध्रुव आणि विश्ववृत्त ह्या दोन्ही ठिकाणी जीचं मूल्य बदललेलं आहे. बरोबर. कारण का बरं, याचं कारण कोणी सांगू शकेल का बदललेलं आहे. बरोबर आहे, पूर्णपणे गोलाकार नाहीये. पूर्णपणे गोलाकार नाही म्हणजे काय, ती इथे थोडीशी चपटी आहे आणि इकडे थोडीशी फुगीर आहे. आणि त्यामुळे होतं काय, हा पृथ्वीची जी ही त्रिज्या आहे इथली किंवा इथली, या मूल्यामध्ये दोन्हींमध्ये फरक आहे आणि हे आरचं मूल्य बदललंय आणि म्हणून इकडे आपल्याला जीचं मूल्य बदललेलं दिसून येतं. हा पहिला प्रकार. दुसरा आहे उंचीनुसार बदल. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण वरती जाणार आहोत आपली जीची व्हॅल्यू बदलत जाते आणि तेच पृथ्वीच्या अंतर्गत पृष्ठभागामध्ये जेव्हा आपण जातो, खोलवर खणत जातो, त्यावेळेला सुद्धा जीची व्हॅल्यू बदललेली आपल्याला दिसून येते. हे 3ही गोष्टींचं स्पष्टीकरण तुम्हाला तयार करायचं आहे. 3 मार्काला हा लाईकली क्वेश्चन आहे, त्यामुळे त्याची तयारी करा. वस्तुमान आणि वजन यातला फरक. 4 मुद्दे लक्षात घ्या. पहिले फरकासाठी 2च मुद्दे कन्सिडर होते. आता मात्र फरकाचे एकूण 4 मुद्दे अपेक्षित असतात. त्यामुळे 4 मुद्दे असतील तरच तुम्हाला त्याचे 2 मार्क मिळतील, अन्यथा मिळणार नाहीत. त्यामुळे फरकाचे 4 मुद्दे तुम्हाला तयार करायचे आहेत. मुक्तपतन. मुक्तपतनाचा ना एक छोटासा प्रयोग कधी करून बघा. मुक्तपतन बघितलं नाही, व्हिडिओ नाही बघितला. अरे एवढा फेमस व्हिडिओ आहे. ठीक आहे, मी सरांना पाठवते, सर तुमच्या संबंधित शाळांच्या शिक्षकांना पाठवते. ते फेदर आणि हे नाही बघितलंय कधी. ओके, असं यूट्यूबला असं पण काहीतरी कधीतरी बघत चला रे. नुसते ते रील्स बघू नका. असे पण काही काही छान छान गोष्टी असतात, तर त्या बघायला हरकत नाही. ओके, एनिवे आपण काय करूया, म्हणजे तो प्रयोग तर झाला मोठ्या प्रयोगशाळेमध्ये, पण मग आपल्याला करायचं आहे. आपल्या प्रयोगशाळेमध्ये कसं करायचं. एक बाटली आपली कुठलीही साधी प्लास्टिकची बाटली असते ती घ्यायची. ठीक आहे, आणि त्याच्या खालच्या भागाला म्हणजे समजा असं आपण इमॅजिन करूया की हा माईक म्हणजे बाटली. ओके, आणि इकडे खालती एक भोग करायचं छोटंसं. आणि आपला पेन आहे की नाही, पेनाचा हा असा जो काही पेन असतो, या पेनला अर्धा कट करायचा. ठीक आहे, आणि हा अर्धा कट केलेला पेन हा ओपन झाला, हा इकडे असा फिट करायचा, जसं आपण एखादा नळ किंवा तोटी आपण करतो की नाही तसं. ठीक आहे, आता हे सगळी रचना तयार झाली की त्या बाटलीमध्ये पाणी भरायचं. बाटलीला झाकण घट्ट लावायचं, नाही तर ते पाणी बाहेर येणार नळातनं. बरोबर. बाटलीला घट्ट झाकण लावायचं आणि मग वर्गातल्या सगळ्यात उंच मुलाला आवर्ती उभं करायचं खुर्चीवर किंवा बेंचवर. आणि मग ती बाटलीतलं जे झाकण आहे ना, ते झाकण त्याला सांगायचं वरच्यावर असं हळूच काढ. ठीक आहे, आणि ती बाटली वरून सोडायला सांगायची. आणि मग ऑब्झर्व करायचं. यू विल ऑब्झर्व फ्री फॉल म्हणजे मुक्तपतन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, काय होणार आहे बघा. मुक्तपतन म्हणजे काय, मुळात मुक्तपतन ही संकल्पना काय आहे, कोण सांगू शकेल. काय होतं मुक्तपतन. पतन म्हणजे काय, पतन या शब्दाचा अर्थ काय आहे, पडणे. बरोबर. मुक्त म्हणजे काय, मोकळेपणाने. मग मोकळेपणाने पडतं म्हणजे काय होतं, तर कुठलीही वस्तू जेव्हा आपण उंचावरनं खाली सोडतो, प्रत्येक वेळेला आपल्याला माहिती आहे आपल्या भोवती सभोवताली हवा आहे. बरोबर. तर ज्या वेळेला आपण एखादी वस्तू खाली सोडतो तेव्हा ती हवा त्याला रेजिस्ट करते, म्हणजे काय, त्याला धक्का देते. ठीक आहे, ती त्याला सहज खाली येऊ देणार नाहीये. ठीक आहे, पण मग मुक्तपतनामध्ये काय होतं, तर ती वस्तू सहजपणे खाली येते. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा. मी म्हटलं वरती आपण झाकणाचं म्हणजे बाटलीचं झाकण काढलं
बाटलीचं झाकण काढलं म्हटल्यावरती तिथे पाणी पडायला पाहिजे, बरोबर. पण ज्यावेळी आपण हा प्रयोग करतो आणि उंचावरनं ती बाटली खाली सोडतो, त्यावेळेला त्या बाटलीतलं पाणी जे त्या पेनामधनं बाहेर यायला पाहिजे ते बाहेर येत नाही. मग असं का होतं? याच्या मागे कारण आहे. काय कारण असेल? नाही नाही, कारण ज्या वेळेला आपण ते झाकण उघडतोय आणि ती बाटली आपल्या हातातनं सोडतोय, तेव्हा त्या बाटलीवरती पृथ्वीचं गुरुत्वीय बल काम करते आणि ते बल जास्त आहे त्या हवेच्या दाबापेक्षा, ज्या दाबाने ते पाणी बाहेर येतं, बरोबर आहे. कारण बाटलीचं तोंड एवढंच आहे, तिथून येणारी जी हवेचा दाब आहे त्या दाबाने ते पाणी बाहेर येणार आहे ना. पण मग त्या दाबापेक्षा पृथ्वीचं गुरुत्वीय बल खूप जास्त आहे, त्यामुळे ती बाटली खाली येताना त्यातनं पाणी बाहेर येत नाही. सो करून बघणार हा प्रयोग सगळेजण. चल पुढे जाऊया आपण. मुक्तपतन झालं आपलं. आता आपण पुढे जाऊया. या धड्यामधली उदाहरणं जी 2 मार्कासाठी असतील ती चांगली करून ठेवा. पेपर 1चा एक मेजर टॉपिक मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आणि इथे नेमके बरेचसे जण तुम्ही गडबड करता. बघा, सगळ्यात पहिलं सुरुवात कुठे झाली? कोणी केली? मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायला सुरुवात का केली? डोबेरायनरनी. का सुरुवात केली? काय गरज होती वर्गीकरणाची? एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, बरोबर आहे. पण मग काय कारण होतं? कोण सांगू शकेल का? कोण सांगेल? का केलं वर्गीकरण? येस, वर्गीकरण का करतो आपण? मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याची गरज का पडली? आपण नुसतं मूलद्रव्यांचं वर्गीकरण नाही केलं, आपण प्राण्यांचं पण वर्गीकरण केलं, आपण वनस्पतींचं वर्गीकरण केलं. आठवतंय? 9वीला आपण वनस्पतींचं वर्गीकरण केलं, 10वीला आपण प्राण्यांचं वर्गीकरण केलं. एक मोठा धडा आहे आपल्याला पेपर 2ला, बरोबर आहे. मग का वर्गीकरण करण्याची गरज का आहे? नाही, तुमच्या शाळेमध्ये, तुमची शाळा समजा आपण असं पकडूयात की 7वी 8वी 9वी 10वी असे 4 वर्ग तुमच्या शाळेत भरतात. तुम्ही सगळेजण एकत्र एकाच ठिकाणी बसतात का जसे आज बसलेत तसे? नाही. मग तुम्ही कुठे बसता? प्रत्येक वर्गामध्ये, बरोबर. का वर्ग वेगळे केलेले आहेत? त्यांचं पुस्तक वेगळं आहे, तुमचं पुस्तक वेगळं आहे, बरोबर ना. मग तुम्हाला शिकवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांना शिकवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येकाला त्याचं ठराविक ठरलेलं काम आहे, बरोबर आहे. मग मूलद्रव्य, जी सगळी वेगवेगळी मूलद्रव्य आहेत, या प्रत्येक मूलद्रव्याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, गुणधर्म आहेत, ते वेगळे वेगळे आहेत. मग या प्रत्येक मूलद्रव्याचा अभ्यास वेगळा वेगळाच व्हायला पाहिजे. पण मग त्याच्यामध्ये काही मूलद्रव्य अशी असणार आहेत की ज्यांची काही गुणधर्म सारखे आहेत, म्हणजे सारखे आहेत, त्यांना आपण एकत्र करणार. आणि जे वेगळे आहेत, त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत, त्यांना आपण वेगळं ठेवणार. दॅट सिम्पल, बरोबर की नाही. म्हणजे वर्गीकरण का करायचं? मग ते प्राण्यांचं असू देत किंवा वनस्पतींचं असू देत किंवा मूलद्रव्यांचं असू देत, वर्गीकरण करण्याची गरज का आहे? कारण आपल्याला त्याचा जर सखोल अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ते सहज शक्य व्हायला पाहिजे, आणि म्हणून मग आपण ते वर्गीकरण करतो. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतो, आता कोण मला पटकन उदाहरणं सांगेल निष्क्रिय वायू मूलद्रव्यांची? सांगा बरं पटकन. बरोबर आहे, निष्क्रिय, इनर्ट गॅसेस. क्विक. निष्क्रिय म्हणजे काय? निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणजे कोणती मूलद्रव्य? का बरं त्यांना निष्क्रिय म्हटलंय आपण? निष्क्रिय का म्हटलं? क्रिया नाही करत. कुठली क्रिया नाही करत? रासायनिक क्रिया नाही करत. का बरं नाही करत? हा, बरोबर आहे. का नाही करत? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण नाही करत. त्यांना ना इलेक्ट्रॉन द्यायचे ना इलेक्ट्रॉन घ्यायचे, म्हणजे काहीच करायचं नाहीये, निवांत राहायचंय, बरोबर. ठीक आहे, म्हणून मग ते झाले निष्क्रिय. मग सगळेच मूलद्रव्य निष्क्रिय आहेत का? नाही, मग ठराविकच आहेत, म्हणून मग त्यांना वेगळं केलं.
मग हॅलोजन. हॅलोजन म्हणजे काय? ज्यांना फक्त एकच इलेक्ट्रॉन हवाय. कशासाठी? कशासाठी एक इलेक्ट्रॉन हवाय? अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्यासाठी, बरोबर ना. म्हणून मग त्यांना आपण वेगळीकडे टाकले. म्हणून मग आपण काय केलंय? मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. का कळलं? मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण का केलं कळलं का? मग याची सुरुवात कोणी केली? डोबे रायनर. डोबे रायनरने काय केलं? सगळी मूलद्रव्य घेतली आणि ठेवली नाही. किती ग्रुप केले? 3चा 1 गट, बरोबर. म्हणून मग आपण त्याला काय म्हणतो? डोबे रायनरची त्रिक. काय म्हणतो? डोबे रायनरची त्रिक. मग त्याचं स्टेटमेंट सगळ्यांचं पाठ झालेलं असेल, बरोबर. सगळ्यांनी पाठ केलंय ना डोबे रायनरचा त्रिकांचा नियम. हा, आणि मग त्याची उदाहरणं केली नाही? कधी? आता करायची. ठीक आहे. कमीत कमी एक उदाहरण तयार करायचे. डोबे रायनरचं कमीत कमी एक उदाहरण तयार करायचं आहे. पुढे जाऊया. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. आता एकदा डोबे रायनरने केलं, मग न्यूलँडला कशाला करायला लागलं परत तेच काम? काय कारण असेल? मूलद्रव्यांची संख्या वाढली. ठीक आहे. मूलद्रव्यांची संख्या वाढली. मग न्यूलँड्सने काय आणला? कोणता नियम आणला? अष्टकांचा नियम आणला, बरोबर. मग अष्टकांच्या नियमामध्ये त्याने काय सांगितलं? पहिलं मूलद्रव्य आणि 8वं काय होतं? आवर्तीय, बरोबर. त्याचे गुणधर्म जे आहेत ते काय आहेत? आवर्तीय. मग त्याने न्यूलँड्सचे अष्टक आणले. मग त्या अष्टकांमध्ये असं काय झालं की परत नवीन नियम काढायला लागला मेंडेलिव्हला. न्यूलँड्सच्या ऐवजी मेंडेलिव्हला परत का करायला लागलं? कारण कोबाल्ट आणि निकल, बरोबर, एका खालोखाल एक ठेवले गेले. त्याच्याशी साधर्म्य नाही. ते कारण सांगता येईल सगळ्यांना. त्याचं कारण तयार करायचं. ठीक आहे. मग आला मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने काय केलं? मूलद्रव्य आवर्त सारणी तयार केली. चांगल्या गोष्टी पण होत्या मेंडेलिव्हकडे, बरोबर आहे. पण त्याच्यात ज्या तयार करण्यामध्ये काही त्रुटी पण राहिल्या होत्या. मेंडेलिव्ह खूप शार्प होता, बरं का. आपण एक मेंडेलिव्हची गोष्ट ऐकूयात. आपण हे जेव्हा आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी केली तेव्हा आपण असं बघितलं की एका ॲल्युमिनियम, एका बोरॉन, एका सिलिकॉन हे त्याने तयार केलं, त्याची जागा दिली, बरोबर आहे. बरं का रे, मी गोष्ट सांगते आता तिकडे कोपऱ्यात. गोष्ट ऐकणार ना? चला. तर डोबे रायनरने असं मांडलं की ही त्रिक, हे 3 अशी मूलद्रव्य आहेत ज्याचं मला आत्ता तर काही सांगता येत नाहीये, पण हे नक्की आहेत. याच्यासाठी ही जागा असेल इथपर्यंत त्याने सगळं ठोकताळे मांडले. पण प्रत्यक्ष मूलद्रव्य त्याला काही शोधता आलेलं नव्हतं. मग मेंडेलिव्हने त्या जागांच्या ठिकाणी त्या जागा सोडल्या. पण काही कालांतरानंतर जेव्हा खरोखर जर्मेनियमचा शोध लागला गेला तेव्हा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, गुणधर्म आहेत, ते गुणधर्म जो शास्त्रज्ञ होता ज्याने ते शोधून काढलेलं त्याने असं लिहून काढलं की हे याची घनता अशी असेल वगैरे 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 वगैरे. मग त्याने जी ती घनता मांडली होती की नाही, मेंडेलिव्हला आत्ता कसं इथे आपण आहोत आणि लगेच आपण इकडे असं सेल्फी क्लिक करतो आणि पाठवून देतो की अरे मी इकडे इकडे. पूर्वी असं नव्हतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निरोप जायला खूप वेळ लागायचा, बरं का गं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला बराच वेळ लागायचा माहिती. ठीक आहे. तर खूप कालावधीनंतर ही माहिती मेंडेलिव्ह पर्यंत पोहोचली की वारे असं असं एकाने तो शोध लावलेला आहे आणि त्याने असे असे त्याचे गुणधर्म लिहिलेले आहेत. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर त्याला ते कळलं. मग मेंडेलिव्ह म्हणाला अरे याच्या घनतेमध्ये काहीतरी गडबड आहे. मग आता काय? मग त्याने काय केलं? उलट टपाली त्या माणसाला पत्र लिहिलं, त्या वैज्ञानिकाला. परत 6 महिने गेले. अरे याची घनता आहे ना तू अशी अशी मांडली आहे बरं का, तर ही घनता अशी नाही आहे, ही घनता अशी आहे. आणि तुझं का चुकलंय? कारण त्या मूलद्रव्यामध्ये अजूनही काही अशुद्धी आहेत. आपण 8व्या धड्यात अशुद्धी करणार आहोत ना, आठवलं? मृदा अशुद्धी. तर अशुद्धी आहेत, त्या काही तू वेगळ्या केलेल्या नाही आहेस. आणि त्या वेगळ्या केल्या नाही आहे म्हणून त्या घनतेमध्ये फरक आलेला आहे. आणि मग तो जो शास्त्रज्ञ होता ज्याने ते खरोखर शोधून काढलेलं होतं त्याने त्याप्रमाणे त्या मूलद्रव्याची चाचपणी केली आणि त्याला असं कळलं की हो मेंडेलिव्ह जे बोलतोय ते बरं आहे. बाळांनो लक्षात घ्या, त्याने ते मूलद्रव्य फक्त त्याने ठोकताळे मांडलेले होते.
प्रत्यक्ष ते मूलद्रव्य बघितलंही नव्हतं आणि तरी सुद्धा तो इतके कॉन्फिडेंटली मेंडेलिव्ह हे सांगू शकला की त्याची घनता ही आहे आणि याच्यामध्ये ही अशुद्धी आहे. काय अभ्यास असेल त्या माणसाचा. प्रचंड अभ्यास जेव्हा एखादा व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा करतो ना, तेव्हा असं कॉन्फिडेंटली तो म्हणू शकतो की नाही, हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. आपण आपल्याला दिलेला टेक्स्टबुक तरी आपण व्यवस्थित अभ्यास करूया एवढी अपेक्षा आपल्याकडे सध्या ठेवूयात. सो दॅट वॉज मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हचे मेरिट्स आणि डिमेरिट्स म्हणजे त्या आवर्त सारणीमध्ये काय गुण आणि दोष पाठच करायचे आहेत. 3 मार्काला आले 6 मुद्दे, 2 मार्काला आले तर 4 मुद्दे आपल्याला लिहायचे. पुढे जाऊयात. आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जसं मगाशी आपण चर्चा केली की हॅलोजन आणि निष्क्रिय वायू मूलद्रव्य. यानंतर इथलं जे जरा डोकं चालवा आहे की नाही, त्यामध्ये पान नंबर 75 25 सॉरी चष्मा नाही आज माझा, मी विसरले. 25 ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मूलद्रव्य आणि त्याची त्रिज्या दिली आहे. 2 ठिकाणी तुम्हाला दिलंय. वरती आहे ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि लिथियम आणि खाली पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीझियम आणि लिथियम. हा जो चार्ट आहे ना, ह्याच्यावरून अणुत्रिज्या काही सुचवायचंय? अणुत्रिज्येच्या बदलामध्ये आवर्ती कल कोणता दिसतो? शेवटचा प्रश्न आहे बघा तिथे 5वा. तर या अनुषंगाने त्या प्रश्नाची तयारी करून ठेवायला हरकत नाही. महत्वाचा प्रश्न आहे. अजून एक त्याच पानावरती बघा, वरती नुसत्या रिकाम्या चौकटी दिल्यात 1 2 3 4 आणि मग नंतर आवर्त सारणी सारखी नुसती आकृती काढली. दिसलं तुम्हाला सगळ्यांना? आता तिथे बघा काय होऊ शकतं. इकडे तुम्हाला अशी नावं दिली जाऊ शकतात. ए, इकडे बी, ठीक आहे. आणि मग यावरून तुम्हाला ठरवायचंय की हे मूलद्रव्य कोणतं असू शकेल. शक्यतो पहिली 20 मूलद्रव्य पाठ करायची आणि ही मग आता तुम्हाला विचारतील की हे मूलद्रव्य कोणतं आहे, हे मूलद्रव्य कोणतं आहे. मग हे दोन्हींमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होणार आहे का, आणि होणार आहे तर त्याच्यामध्ये नवीन कोणतं संयुग तयार होणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाची तशी तयारी करायची. मला असं वाटतं सगळ्या मुलांनी व्यवस्थित मांडी घालायला हरकत नाही. मगाशी तुम्ही थोडा वेळ उठून झालेला आहे. ताठ बसा. जेवढं ताठ बसाल तेवढं पटकन डोक्यात शिरतात गोष्टी. चला पुढे. या पुढचं तुम्हाला बघायचंय धातू अधातू गुणधर्म कसे बदलत जातात आवर्त सारणीमध्ये. पान नंबर 27 वरचं परत प्रश्न जे आहेत ते तुम्हाला करायचे. याच्या स्वाध्यायामधला पेज नंबर 29 क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 8 व्यवस्थित तयार करा. 1-1 मार्काचे प्रश्न ज्याच्यामध्ये तुमचे मार्क जाण्याची सहज शक्यता असते. तर हे लाईकली टू आस्क असे प्रश्न आहेत. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण आपल्याला 3रा धडा दिलेला आहे. या धड्यामध्ये जवळपास तुम्हाला 30 रासायनिक अभिक्रिया करायच्या आहेत. मग या सगळ्याच आपल्याला अगदी करायच्याच आहेत का,
तर ज्या अगदी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावरती आपण भर देऊयात. पेज नंबर 33. सहावी अभिक्रिया वनस्पती तेल, हायड्रोजन, निकल उत्प्रेरक, वनस्पती तूप तयार होण्याची ती अभिक्रिया आहे. 1 मार्काचा असा प्रश्न येऊ शकतो, वनस्पती तूप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्प्रेरकाचे नाव. ठीक आहे, मग ते उत्प्रेरक कोणतं आहे तर निकल आहे. हां, तर अशा पद्धतीने, म्हणजे असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला विचारलेला प्रश्न हा एखाद्या ओळीच्या स्वरूपातच पुस्तकात असू शकतो, तर अशा प्रकारे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊयात. अभिक्रियांचे प्रकार: संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, दुहेरी अपघटन अभिक्रिया आणि विस्थापन अभिक्रिया. फरक स्पष्ट करा. ठीक आहे, संयोग अभिक्रिया आणि अपघटन अभिक्रिया यांच्यामधला फरक, तो एकदा फरक केलात की तुम्हाला त्याच्यावरती आलेला कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला उत्तर देता येईल. बरेच वेळेला एखादी अभिक्रिया दिली जाते तुम्हाला आणि ह्या अभिक्रियेचा प्रकार कोणता असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर अभिक्रिया दिलेली असेल आणि त्याचा प्रकार तुम्हाला ओळखायला लागेल. हे 4 प्रकार आणि याच्याबरोबरच तुम्हाला उष्मादायी अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया, ऑक्सिडीकरण आणि क्षपण अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया, या सगळ्या अभिक्रियांवरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील की अभिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही कोणता प्रकार आहे तो लिहा. पान नंबर 37 वरची आकृती, कॅल्शियम कार्बोनेट चुन्याची निवळी. आकृतीवरून प्रश्न येण्यासाठी ही आकृती महत्त्वाची आहे. 2 मार्काचा सुद्धा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. अभिक्रिया लिहा, अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे ते लिहा. तुम्हाला आकृती फक्त दिली जाईल आणि मग त्या आकृतीवरून तुम्ही अभिक्रिया आणि अभिक्रियेचा प्रकार लिहा असं विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊयात आपण. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. 5 घटक आहेत. आपण तिकडे विचारायचे का एक घटक कोणते, त्यांना काहीतरी बोलायचं आहे असं मला वाटतं. सांगणार आहात? हां, पहिला घटक अभिक्रियाकारकांचे स्वरूप, दुसरा आहे संहती, तिसरं आहे तापमान, उत्प्रेरक आणि कणांचा आकार. मला वाटतं हे सगळे शब्दच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, म्हणजे स्वतःचा अर्थ सांगतायत. अभिक्रियाकारकाचं स्वरूप कोणतं आहे म्हणजे याचा संबंध आपल्या 8व्या धड्याशी आहे. अभिक्रियेच्या दरातला फरक, कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोण कमी रिॲक्टिव्ह आहे. आपल्याला प्रयोगांमधला एक शेवटचा प्रयोग आहे, आठवत आहे का? सगळे सॉल्ट आहेत, ZnSO4, Al2SO4, CuSO4 आणि FeSO4, आणि त्या सगळ्याचे धातू आपल्याला दिलेले आहेत आणि मग त्यामध्ये कशी अभिक्रिया होते ते बघायचे. तिकडे कोपऱ्यात, तूच मागे बघू नकोस, तुलाच सांगते मी, शांत राहायचं. पुढे अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार. साधा आपल्या घरातलं उदाहरण आहे, सरबत करताना साखर घातली आणि ढवळलं तर वेळ लागतो, पिठी साखर घातली की पटकन विरघळतं, बरोबर आहे? तोच इथे लागू पडतो नियम. सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे मग त्याचं एक्सप्लेनेशन देता येतील. फिरवू शकतो आम्ही तुला पण. पुढे अभिक्रियाकारकांची संहती. ऍसिड आपण जर स्ट्रॉंग वापरलं तर रिॲक्शन पटकन होणार आहे. संहत आम्ल वापरल्यावरती रिॲक्शन अभिक्रिया पटकन होते आणि विरल वापरलं की अभिक्रिया व्हायला वेळ लागतोय. पुढे अभिक्रियेचे तापमान. तापमान वाढवलं की रिॲक्शन पटकन होते, बरोबर? कोमट दुधाला विरजण लावा आणि दही कसं होतंय बघा,
आणि थंड दुधाला विरजण लावा, दही कसं होतंय बघा. दोन्हींमध्ये फरक आहे. तापमानाचा परिणाम तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिसून येईल. आपल्या घरातलं आपलं स्वयंपाकघर ही सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे. हे का म्हटलं जातं हे अशा छोट्या छोट्या प्रयोगांमधून तुम्हाला कळेल. पुढे आपण बघूयात उत्प्रेरक. ही रिॲक्शन जी आहे पोटॅशियम क्लोरेटला तापवल्यावरती त्याचं अपघटन होतं. ही अभिक्रिया महत्त्वाची आहे, तिला खुणू करून ठेवा. ऑक्सिडीकरण क्षपणमधली इथिल अल्कोहोलपासून ॲसेटिक ॲसिड तयार होण्याची अभिक्रिया 24वी अभिक्रिया आहे. पान नंबर 42. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा. पान नंबर 43. क्षरण, क्षरणावर परिणाम करणारे घटक. 8व्या धड्याशी परत याचा संबंध आहे. ठीक आहे, 8व्या धड्यामध्ये परत आपल्याला एकदा हे क्षरण करायचंच आहे. खवटपणा, रॅन्सिडिटी. कारणे द्यामध्ये तुम्हाला याच्यावरती एखादं कारण विचारू शकतात की अनेक दिवसांपासून ठेवलेल्या शेंगदाण्याला वास येतो किंवा त्या तेलाला वास येतो, तर तो का, असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता हा प्रश्न असाच नाही विचारला जाऊ शकत बरं का, म्हणजे सरळ सरळ विधान नाही. समजा तुम्हाला असं एखादं उदाहरण आहे की समजा असं एखादं की एखादा अन्नपदार्थ बनवला गेला आणि त्या अन्नपदार्थासाठी त्या पदार्थाला असा वास येतोय वेगळा, तर याच्या मागचं कारण शोधून काढा. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न, म्हणजे सरळ सरळच प्रश्न विचारला जातो. विज्ञानात असं होत नाही, शक्यतो तिथे असा तिरका प्रश्नच विचारला जातो. 8व्या धड्यामध्ये आपण याचे अजून वेगवेगळी उदाहरणं बघूयात. विद्युत धारेचे परिणाम, अतिशय महत्त्वाचा धडा, सगळ्यात जास्त वेटेज आहे या धड्याला. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, याचा उपयोग कुठे केला जातो. डाव्या हाताचा नियम फ्लेमिंगचा, उजव्या हाताचा नियम, दोन्हीही. आणि सगळ्यात महत्त्वाचं चलित्र आणि जनित्र, दोघींच्या आकृत्या सारख्या आहेत ना. मग पेपरमध्ये आपल्याला प्रश्न येतो, आकृती दिली जाते आणि विचारतात ओळखा चलित्र आहे का जनित्र आहे, आणि मग त्याच्यावरनं खूप सारे प्रश्न असतात. आता ज्यांनी व्यवस्थित तयारी केलेली आहे त्यांना काही प्रश्न नाही, ती आकृती बघून त्यांना ते कळतं की हे काय आहे. ज्यांनी काहीच तयारी केली नाही आहे या प्रश्नाची, त्यांच्यासाठी एक छोटासा क्लू देते. ठीक आहे, सगळेजण फळ्याकडे बघतील. एव्हरीवन चला, पूर्ण चित्र काढत नाहीये मी, आकृती काढत नाहीये, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच सांगते. चलित्र आणि जनित्र, फक्त एवढ्या दोन वर्ण लक्षात ठेवायचं. ज्याच्यामध्ये आपण विद्युत ऊर्जेचा वापरतोय ती चलित्र, आणि जिथे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करायची ते जनित्र. आलं लक्षात. एवढ्या एका छोट्याशा खुणेवरनं तुम्ही जर समजा हा 5 मार्काचा प्रश्न आला, त्याच्यातला 1 मार्क, ही आकृती ओळखा किंवा या आकृतीत काय चूक आहे ते ओळखा, असं जर दिलेलं असेल तर आपण पहिले लक्षात घ्यायचं की ती चलित्राची आकृती आहे का जनित्राची आकृती. आणि मग इथे चलित्र कशासाठी वापरलं जातं, कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. आपल्याला चालवायची आहे ना, वस्तू चालवायची आहे ना, विद्युत ऊर्जेचा वापर करून आपल्याला ती वस्तू वापरायची. पंख्यात काय वापरतोय आपण, चलित्र वापरतोय, मोटर आहे ना, बरोबर. आणि जनित्र म्हणजे काय,
लाईट गेले की आपल्याला जनित्र वापरायचे, मग लाईट नाही येत ना, म्हणजे सप्लाय नाही आहे. येतं लक्षात? त्यामुळे अशा या छोट्याशा खुणेने आपण हे दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवू शकतो की चलित्र कोणतं आहे आणि जनित्र कोणतं आहे, आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतरण होतंय. ठीक आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांची तयारी अशाच पद्धतीने तुम्हाला करायची आहे. आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. तुम्हाला पेज नंबर 61 दिसला सगळ्यांना? हां, फ्लेमिंगचा उजव्या हात डावा हात नियम, दोन्ही नियमांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. फ्यूज दिलेला आहे, MCB दिलेला आहे. ठीक आहे. याच्याच बरोबर तुम्हाला अजून तिथे एक विचारलं जाऊ शकतं, ते म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर. पान नंबर 57 वरती आकृती आहे बघा त्याची. ठीक आहे, दिसली सगळ्यांना? जाऊयात पुढे. ओरस्टेडचा नियम तोही सगळ्यांनी करायचा आहे. पुढचा आपल्याला धडा बघूयात आपण, उष्णता. उष्णता तापमान काल आलेख आकृतीवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. या धड्यातला सगळ्यात आवडता प्रश्न तो म्हणजे ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचे असंगत आचरण. पुनर्हिमायन यावरती सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. पुनर्हिमायनचं सगळ्यात सोपं उदाहरण कोणतं आहे? कोण सांगू शकेल? बर्फ. काय? बर्फाचा गोळा. बरोबर. पुनर्हिमायनमध्ये अगदी अशी कंडिशन की बर्फाचा गोळा खायला गेलाय, पाण्याचं कोणत्या प्रकारचं आचरण त्या बर्फाच्या गोळ्यामध्ये दिसून येत आहे. पुनर्हिमायन अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत बरेचसे अपेक्षित आहेत. पाण्याचे असंगत आचरण याच्यावरती तुम्हाला कारणे द्या सुद्धा येऊ शकतात किंवा सरळ सरळ प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दवबिंदू तापमान व्याख्या. विशिष्ट उष्माधारकता. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? उष्णतेची देवाणघेवाण, उष्णतेच्या देवाणघेवाणीमध्ये आपण कोणतं कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे तत्व. येस, तत्व. ठीक आहे. पान नंबर 71. पान नंबर 71 मध्ये स्पष्टीकरण लिहा आहे बघा. 6वा प्रश्न. संपूर्णतः पाण्याचं असंगत आचरण. पहिला प्रश्न अ ई हे दोन्हीही प्रश्न त्याच्यावरचेच आधारलेले आहेत. उतार्याचं वाचन पान नंबर 72 वरती दिलेलं आहे बघा. असे उतार्यावरचे प्रश्न 5 मार्काचे तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित असतात. ठीक आहे. तर या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची असते. बरं, ते पठितच असेल असं काही नाही. एखादा अपठित सुद्धा उतारा तुम्हाला दिला जाऊ शकतो. जसं तुम्हाला संस्कृतमध्ये असतं की नाही, अपठित गद्याचं भाषांतर करा, पद्याचं भाषांतर करा, तसं विज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला अशा अनेक प्रकारचे
पॅराग्राफ दिले जातात, परिच्छेद दिले जातात आणि त्या परिच्छेदांवरनं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे तीनही नियम पान नंबर 75 वरती दिलेले. ताऱ्यांची आभासी स्थिती, प्रकाशाचं अपस्करण होताना वेगवेगळ्या किरणांची वेगवेगळी तरंगलांबी किती आहे, सहसंबंध जोडा. यामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. तांबड्या किरणाची लांबी एवढी आहे तर जांभळ्या रंगाची किती आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रिझम मधून म्हणजे लोलकामधून होणाऱ्या प्रकाशाचं अपस्करण, आंशिक आणि आंतरिक परावर्तन. आंतरिक परावर्तन आणि आंशिक परावर्तन या दोन्हींच्या व्याख्या आणि ते परावर्तन कसं होतं. क्रांतिक कोन त्याच्यामध्ये दिलेला आहे, बरोबर. क्रिटिकल अँगल. तुम्ही सगळ्यांनी हा प्रयोग करून बघितलाय का, कसे हे कोन तयार होतात. बर, एका काचेची बाटली घ्यायची किंवा ग्लास घ्या, तुम्हाला शक्य असेल तर. बाटली जास्त चांगली. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि लेझर असतो ना, त्या लेझरने त्या पाण्यामध्ये एक थेंब साबणाचं असं थोडंसं ते पाणी करायचं, अगदी हलकासा साबण टाकायचा त्याच्यात आणि मग लेझरने त्याच्यावरती बघायचं आणि ते लेझर गादी वगैरे हवी का. ठीक आहे. हे तिन्ही कोन दिसतात. आपण ते कोन जरा बघूया तिकडे. जसं आपण एखादा बॉल आहे भिंतीवर टाकला की तो परत आपल्याकडे येतोय, बरोबर. तसंच काय होतं पाण्यामध्ये, ज्या वेळेला आपण प्रकाशाचा स्रोत तो पाण्यातून आपण जाऊ देतो, त्याचा मार्ग तयार होतो. बघा, मुळात कसं आहे माहिती का, आपण पहिल्यापासून एकच गोष्ट शिकलोय की प्रकाश एका सरळ रेषेत जातो, बरोबर. पण ती सरळ रेषा कधीच कोणी बघितलेली नाही. तर हा जो सरळ रेषेतला प्रवास आहे, हा सरळ रेषेतला प्रवास त्या बाटलीत तुम्ही बघू शकाल ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती लेझर माराल. आणि मग त्यामध्ये तुम्ही जसा जसा तुमचा तो अँगल बदलत जाईल, तुम्ही तो जो लेझर जे मारणार आहात त्याचा जसा जसा तुमचा अँगल बदलत जाईल तसं तसं तुम्हाला त्याचा वेगवेगळा पॅटर्न दिसत जाईल. आता बघा, आपल्याला 2-3 गोष्टी आहेत की आंशिक परावर्तन म्हणजे काय, पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय. तर ज्या वेळेला एक क्षण असा येतो की आपण जेव्हा इथे प्रकाश किरण इकडे जात आहे, आतल्या आत आपल्याला त्याचं परावर्तन झालेलं दिसतंय आणि ॲट द सेम टाइम अपवर्तन झालेलं दिसतंय जे वरती जाईल.
म्हणजे आपल्याला दोन्हीकडे त्याचे रे ऑफ लाईट आपल्याला तिकडे दिसून येतात. क्रांतिक कोन कधी तयार होतो, तर जेव्हा आयच्या विशिष्ट मूल्यासाठी आरचं मूल्य 90 अंश होतं, त्या विशिष्ट मूल्याला क्रांतिक कोन असं म्हणतात. म्हणजे एक वेळ असं येते की जेव्हा आपण या पाण्यावरती हा प्रकाशाचा किरण जाणारे, त्यानंतर तो कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे न जाता या सरफेसवरती सरळच जाईल आणि त्यावेळेला तयार होणारा जो कोन असणार आहे तो क्रांतिक कोन आपल्याला दिसणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आर ची व्हॅल्यू इट इज इक्वल टू 90 डिग्री, त्यावेळेला आपल्याला तो जो कोन मिळणार आहे तो कोणता कोन मिळणार आहे, क्रांतिक कोन मिळणार आहे. इंद्रधनुष्याची निर्मिती 3 एकत्रीकरण आहे. तिथे आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3ही नैसर्गिक घटकांचं एकत्रीकरण आहे. पान नंबर 79 वरती तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आकृती सुद्धा त्याची तयार करायची आहे प्रत्येकाने. पुढे जाऊया, भिंग आणि त्याचे उपयोग. भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांसाठीचे 3 नियम पान नंबर 82 वरती दिलेले आहेत. हे नियम महत्वाचे आहेत. पुढे जाऊयात आपण पान नंबर 83 वरती. आता या पान नंबर 83 वरती आपल्याला 6 वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत की वस्तू कोणकोणत्या ठिकाणी असली, तिचं अंतर काय आहे, की तिच्यामध्ये मिळणारी आपल्याला प्रतिमा कुठे आणि कशी मिळेल. आता याच्यामध्ये तुम्हाला एखादी आकृती देऊन त्याच्यावरती प्रश्न असतील किंवा ही आकृती काढायला सांगितली जाईल. आकृती काढता येते सगळ्यांना? नक्की? व्यवस्थित? व्हेरी गुड. कशी काढता? काढून दाखवाल? चला काढा पटकन. हा सांगता ना, ठीक आहे. चला, वस्तू 2F वरती ठेवली की त्याची प्रतिमा कुठे येईल, पटकन काढून दाखवा. पेनानेच काढा, चालेल, तेवढं समजून घेईल मी. पटकन काढा. वस्तू 2F1 वरती. तिसरी आकृती, वस्तू 2F1 वरती. काढली? अरे पटकन. तिसरी आकृती, तिसरी. ती नाही तर चार्ट मध्ये दिलेलं आहे ना त्याच्यात, ते बघ. हा, वस्तू कुठे आहे? 2F1 वरती. काढा पटकन. हा, तशी काढायची आहे, पण तुमची जी वस्तू आहे ती 2F1 वरती हवी. ठीक आहे. AB ही जी वस्तू दाखवली की नाही ती 2F1 वरती हवी. ओके ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप. सगळ्यात पहिली स्टेप बऱ्यापैकी चुकतीये तुमची. ऐक, ज्या वेळेला आपण कोणतीही आकृती काढतोय की नाही त्यावेळेला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की आकृती काढताना, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. कोणतीही आकृती, मग ती गणित असू दे विज्ञान असू दे, कोणतीही आकृती काढताना ज्या वेळेला आपल्याला वहीच्या ह्या रेषा आहेत, म्हणजे तुमच्या पेपरची पण ही पानं आहेत समजा, ठीक आहे, या छापील रेषा असतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही कुठल्याही आकृतीची बेस लाईन ही रेषेवर नसली पाहिजे. म्हणजे 2 रेषांच्या मधोमध तुम्हाला रेष काढायची. हा सगळ्यात पहिला रूल. ठीक आहे. आता ही आकृती पटकन कशी काढायची? साधारणतः आपल्याला आपली जी स्केल आहे ज्याने आपण ही रेषा काढणार, 11 सेंटीमीटरची ही पटकन रेषा काढायची.
ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती 3, 5, 7, 9 आणि 11 असे मार्किंग करून घ्यायच्या लगोलाग. ठीक आहे. आता 3 झालं, 5 झालं, 7, 9 आणि 11 केलं हे मार्किंग. हां, आता हे मार्किंग केल्यानंतर 7च्या पोझिशनला वरती 1.5 सेंटीमीटर आणि खाली 1.5 सेंटीमीटर अशी उभी रेष काढायची. फाईन. ही रेष काढली की लगोलाग याला असं गोल करून जोडून टाकायचं. कंपास घ्या, प्रोट्रॅक्टर घ्या, हे काही करायचं नाही. पटकन असं हाताने काढून घ्यायचं. हे झालं काढून तुमचं की मग आता जसं तुमचं 2F1 वरती आहे, इथे ठेवलं. एक रेष समांतर इकडून इकडे गेली, इकडून आली, बरोबर तुमची प्रतिमा 2F2 वरती तयार झाली. दिसलं नाही? बर, असं येऊ इकडून. ठीक आहे. एकदा इकडून दाखवली ना, परत एकदा घेऊ. चालेल, मोठं करते हिला. आता दिसतंय सगळ्यांना मोठी रेष आहे. मी तुम्हाला जी मापं सांगते ती तुमच्या वहीतली माप आहेत किंवा पानावरची माप आहेत. मी इकडे अंदाजे घेते. मी जी मापं सांगितली 3, 5, 7, 9 आणि 11. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी असे स्पॉट करून घेतलेत तुम्ही रेषेवरती. रेषेवर रेष नाही, आत्ताच सांगितलं मी. ठीक आहे. 2F1 ऑब्जेक्ट उभा केला आपण. हे वरती 1.5 सेंटीमीटर, खाली 1.5 सेंटीमीटर, सो टोटल 3 सेंटीमीटर काढायचं. ठीक आहे. भिंगाची उंची किती हवी आपल्याला? 3 सेंटीमीटर. वरती 1.5, खाली 1.5. आपला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे 1 सेंटीमीटर. हां, ठेवला. मग आता आपले नियम वापरायचे. परफेक्टली तुमची आकृती तयार होईल. ओके. आणि हे क्विक होईल. बरोबर, आले लक्षात? आली काढता आकृती. आणि मग हिला नावं द्यायची छानशी. ओके, जाऊयात पुढे. थांबू, वेळ नाहीये ना आपल्याकडे. भिंगाची शक्ती, भिंगाचा संयोग याच्यावरती प्रश्न येऊ शकतील. आता या धड्यावरती गणित येताना असं येईल की समजा रोहनच्या शिक्षकांनी रोहनच्या आई वडिलांना बोलवून असं सांगितलं की त्याला फळ्यावरचं नीट दिसत नाहीये. ठीक आहे. आणि मग त्यांनी त्याला डॉक्टरांकडे न्यायला सांगितलं. रोहनचे आई वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. अरे कोणी असेल रोहन, ठीक आहे, काय एवढं, बरं ऐका. तर डॉक्टरांनी त्याचे डोळे तपासले आणि विशिष्ट शक्ती असलेला काय आकडा दिलेला असेल, त्याचा त्याला चष्मा आहे असं सांगितलं. ठीक आहे. मग तो दृष्टीदोष कोणता, आणि मग तो दृष्टीदोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा वापर केला जाईल, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला किंवा गणित सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात? सरळ सरळ प्रश्न विचारला जाणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल. 2 प्रकारचे दृष्टीदोष आहेत. कुठले? दूरदृष्टीदोष आणि निकट दृष्टीदोष. बरोबर. दोघांमधला फरक तयार करायचा. फरक तयार केला की आपोआप तुमची
काय तयार होते? शॉर्ट नोट, टिप तयार होते. बरोबर. दोन्ही आकृत्या करायच्यात, म्हणजे दृष्टीदोष कसे आहे त्याची आकृती आणि तो दृष्टीदोष कसा बरा केला जाईल त्याची आकृती. या दोन्ही आकृत्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आकृती दिली जाईल, ही आकृती कोणता दृष्टीदोष दाखवते, मग त्यात तुम्हाला फक्त दोषाची आकृती दिली जाईल. मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचा की तो कोणता दोष आहे आणि मग तो दोष दूर करण्यासाठी काय भिंग वापरलं जाईल आणि त्याची आकृती काढा. अशा प्रकारचा सुद्धा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल. वृद्ध दृष्टितावरती टीप येऊ शकते. आरशांचे उपयोग, साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक, दूरदर्शी याच्या ज्या आकृत्या आहेत ती आकृती कदाचित देतील आणि मग त्या आकृतीवरनं हे काय आहे ओळखा आणि त्याच्यावरची माहिती लिहा. साधा सूक्ष्मदर्शक तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तयार करू शकता. एखादी वायर घ्यायची, आपली तासलेली वायर तांब्याची, आत्ता ही जशी माझ्या हातात दिसते अशी वायर, त्याला असा पीळ द्यायचा, वरती लूप तयार झालाय बघा, दिसला? हा लूप असा पाण्यात बुडवायचा की काय होईल, ते फुगे मिळतात बघा, ते असे रंगीत फुगे है ना, त्याच्यामध्ये ते असं जेव्हा ते लिक्विड येतं आणि मग त्याला आपण फुंकर मारतो, तसंच इथे पाणी येऊ द्यायचं आणि मग असं ठेवा वहीवरती, पुस्तकावरती, की तुम्हाला अक्षर अशी मोठी दिसतील. छोट्या पद्धतीने साधा सूक्ष्मदर्शक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पुढे जाऊया. पुढचा धडा सगळ्यात मेजर, धातू विज्ञान. प्रचंड मोठा धडा आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत या धड्यामध्ये करता येण्यासारख्या. धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, ते तुम्हाला असेही लिहिता येतील. अगदी लहान वर्गांपासून आपण ते शिकत आलेलो आहोत. धातूंच्या अभिक्रिया हा धडा करताना ना जरा केअरफुली तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायचंय बघा. याच्यात छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत. जसं की बघा पान नंबर 95 वरती बघा, सोडियम आणि पोटॅशियमची पाण्याबरोबर जलद अभिक्रिया होते. हा, कॅल्शियमची मंद गतीने होते आणि ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त याची पाण्याबरोबर होतच नाही तर त्याची वाफेबरोबर होते. हा, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी की नेम द फॉलोइंग, नावे द्या. हा, पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया करणाऱ्या धातूंची नावं, मग ती कोणती आहेत? तर 3 वेगळी आहेत. सहज अभिक्रिया कोणाची होती ते वेगळं आहे. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या धड्यामध्ये दिलेल्या आहेत. धातूंची क्रियाशीलता श्रेणी तुम्हाला दिलेली आहे. नायट्रिक अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, नायट्रिक अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, अभिक्रिया तयार करायची ती, ठीक आहे. कॉपरची संहत नायट्रिक अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आम्लराज कसं तयार होतं आणि आम्लराजाचा उपयोग काय आहे, ठीक आहे. अभिक्रियाशीलता श्रेणी, पाण्याबरोबर कोणाची अभिक्रिया होते? आम्लाबरोबर. ऑक्सिजन बरोबर कोणाची अभिक्रिया जास्त, कोणता जास्त अभिक्रियाशील आहे आणि कोणता कमी. तुम्हाला कदाचित 4 वेगवेगळी नावं दिली जातील आणि त्याचा उतरता किंवा चढता क्रम लावा, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल. आपला एक, मी मगाशी म्हटलं तसं, एक प्रयोग सुद्धा आपला शेवटचा जो प्रयोग आहे तो अशाच पद्धतीचा आहे की कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे ते ओळखा. सगळ्यांनी तो प्रयोग केला असेल प्रयोगशाळेमध्ये, ठीक आहे. पुढे जाऊया. नाही बर, कराल, घेतील तुमचे शिक्षक, घ्यावाच लागेल तो. पुढे जाऊया. केलाय ना, गुड. चला पुढे जाऊयात. आयनिक संयुग कसं तयार होतं? कोण सांगेल पटकन आयनिक संयुग कसं तयार होतं? 8वीत शिकलो, 9वीत पण शिकलो. धन आयन आणि
काय होतं? धन आयन कसा तयार होतो? धन आयन कसा तयार होतो? पटकन. धन आयन कसा तयार होतो? विचारला प्रश्न. धन आयन कसा तयार होतो? काय लिहाल? बरं, तो आयन धन का होतो? पटकन. तो आयन धन का होतो किंवा ऋण आयन, त्याला ऋण आयन ऋण का म्हणतात? तो धन का नाही आणि धन येतो ऋण का नाही? पटकन. मुळात आयन कशामुळे होतो तयार ते सांगा पटकन. आयन कशामुळे तयार होतो? मागे गप्पाष्टक संपला असेल तर आयन कसा तयार होतो सांगता येईल का कोणाला? आता तुम्ही म्हणालात ना आयनिक संयुग कसं तयार होतं, धन आयन आणि ऋण आयन, असं तुम्ही लगेच म्हणालात. मग धन आयन कसा तयार होतो किंवा ऋण आयन कसा तयार होतो किंवा गेला बाजार आयनच कसा तयार होतो? पटकन. अरे, आयनिक संयुग काय आहे ते माहिती आहे, आयनिक संयुग कसं तयार होतं ते माहिती आहे, पण ते ज्या आयनांपासून तयार होतं ती आयन कसे तयार होतात? येस, फास्ट. बरं, सोडियम कोणता आयन आहे? सोडियम हा जो धातू आहे, हा धातू कोणतं आयन तयार करतो? धन आयन. बरं, कसं काय? सोडियमचा अणु क्रमांक काय आहे? पटकन सांगा. सोडियम 11. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण 281 281. मग आता हा काय करणार? सोडियम 1 इलेक्ट्रॉन देणार, 1 इलेक्ट्रॉन दिला. ठीक आहे, म्हणजे आता याच्याकडे इलेक्ट्रॉन किती राहिले? 10. ठीक आहे, आता मला सांगा सोडियम ज्याचा अणु अंक किती आहे? 11. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत? नंबर ऑफ प्रोटॉन 11. बघा हा, आता आपण आयनिक संयुग कसं तयार झालेलं आहे ते एकदा बघून घेऊयात पटकन. आपल्याला सोडियमचा अणु अंक आहे 11, त्याचा इलेक्ट्रॉन संरूपण आहे 281. याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत 11, इलेक्ट्रॉन पण आहेत किती? 11. आता प्रोटॉन वरती कोणता चार्ज असतो? प्रोटॉन वरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. कोणता चार्ज आहे? धनप्रभार. प्रभार कोणता आहे प्रोटॉन वरती? धनप्रभार. आणि इलेक्ट्रॉन वर ऋण प्रभार. बरोबर आहे. आता बघा, आता सगळ्यांचं लक्ष इकडे. हा, सोडियमचा आयन तयार करायचा आहे आपल्याला. मग तुम्ही सगळ्यांनी सांगितलं सोडियम काय करणार? 1 इलेक्ट्रॉन देणार. 1 इलेक्ट्रॉन याने दिला, याचा अर्थ ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती झाले? 10. प्रोटॉन किती आहेत? प्रोटॉन कमी झाले का? नाही. मग प्रोटॉन वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणजे हे +11 - 10 म्हणजे उत्तर काय आलं? +1. म्हणून आपण सोडियम लिहिताना इथे वरती डोक्यावर काय लिहितो? +1. आलं लक्षात सगळ्यांना? म्हणून याला कुठला प्रभार झाला? हा धनप्रभार. कोणता प्रभार झाला? धनप्रभार. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. क्लोरीन अणु अंक, क्लोरीनचा अणु अंक, क्लोरीनचा अणु अंक, अणु अंक 17. अरे 18 नाही काही, 17. ओके. इलेक्ट्रॉन संरूपण 2 7. इलेक्ट्रॉन किती? इलेक्ट्रॉन किती? प्रोटॉन किती? 17. इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज? निगेटिव्ह. याच्यावरती पॉझिटिव्ह. आता क्लोरीन काय करणार आहे? काय करणार आहे क्लोरीन?
काय घेणार आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एक घेणार म्हणजे आता याच्याकडे इलेक्ट्रॉन किती झाले? 17चे एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे हा किती झाले? 18. आणि याच्याकडे किती प्रोटॉन किती आहेत? प्रोटॉन किती आहेत? ते बदलले का? नाही. मग आता इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज? निगेटिव्ह. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह. उत्तर काय आलं? -18 अधिक 17. उत्तर काय आलं? -1. म्हणून आपण काय लिहितो? Na+Cl-. काय झालं हे? आयनिक संयुग. काय तयार झालं? आयनिक संयुग. आलं लक्षात सगळ्यांच्या? आयन कसं तयार होतो सांगू शकाल आता? हा, त्याच्यावरती तो +1 का, +2 का, +3 का हे कळलं? हा, समजा आता इथे मॅग्नेशियम घेतलं तर मॅग्नेशियम कडे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना? जाऊयात पुढे. जायचं ना? पुढे आयनिक संयुगांचे गुणधर्म. धातुविज्ञान. धातुविज्ञानातल्या या सगळ्या पद्धती विल्फ्ले टेबल, जलशक्तीवर आधारित, त्यानंतर चुंबकीय विलगीकरण आणि फेनतरण, आकृती आणि आकृतीवरून स्पष्टीकरण. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. अपक्षालन ही पण एक पद्धत आहे त्याची. निष्कर्षण. ॲल्युमिनियमचं निष्कर्षण. ॲल्युमिनियमचं धातूक कोणतं? ॲल्युमिनियमचं धातूक कोणतं? बॉक्साईट. त्याचं सूत्र सांगता येईल सगळ्यांना? हां, काय आहे? Al2 हां, येस, Al2O3.NH2O. N विसरायचं नाही. ठीक आहे. बॉक्साईट या धातुकाचं संहतीकरण कशा पद्धतीने केलं जातं याचा फ्लोचार्ट करून ठेवा. येईल करता फ्लोचार्ट? याचा फ्लोचार्ट करता येईल कशा पद्धतीने याचं होतं सेपरेशन? पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? बॉक्साईट या धातुकाचं संहतीकरण. संहतीकरण करून आपण काय मिळवणार आहोत? ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि मग त्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचं पुढे विद्युत अपघटन आपण करून मिळवणार काय आहोत? ॲल्युमिनियम. बरोबर आहे? आता कसे सगळे छान ताट बसले ना? हा, वा वा, गुड. चला, अरे इकडे लक्ष देताय असं बघा, मग तो फोटो चांगला येईल. बर, चला पुढे जाऊया. आपण बघतोय ॲल्युमिनियमचं निष्कर्षण. फ्लोचार्ट सांगू, लिहून घेणार? हां, चल. वाचता येतंय का मागे? धातुकाचं मी सूत्र लिहिलेलं आहे. मुख्य धातुक या मुख्य धातुकामध्ये असलेल्या दोन गोष्टी, ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 30 ते 70% आणि मग याच्यामध्ये आहेत ते इकडे मी लिहिलेले आहे मृदा अशुद्धी. मग या मृदा अशुद्धी कोणत्या आहेत? 3 प्रकारच्या आहेत. वाळू,
सिलिका, आयर्न ऑक्साइड, आयर्न ऑक्साइड गालन प्रक्रियेने वेगळं केलं जातं आणि सिलिका चं रूपांतर सोडियम सिलिकेट मध्ये केलं जातं. यानंतर ॲल्युमिनियमचं निष्कर्षण एकंदरीत 2 वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. कोणत्या प्रक्रिया आहेत त्या? कोणत्या 2 प्रक्रिया आहेत? कोणत्या आहेत 2 प्रक्रिया? एक आहे बेअरची प्रक्रिया आणि दुसरी हॉल. ठीक आहे. अपक्षालन हे त्याचं नाव नाही आहे, ती प्रक्रिया आहे. ठीक आहे. बेअरची प्रोसेस जी आहे त्याला चालन असं म्हटलं जाते. ठीक आहे. बेअर आणि हॉल अपक्षालन होतंय. NaAlO2 तयार होतंय याच्यामध्ये. याचं अवक्षेपण करायचंय. बघा, संपूर्ण ॲल्युमिनियमचं जे निष्कर्षण आहे ॲल्युमिना मिळेपर्यंतचं ते या फ्लोचार्ट मध्ये तुम्हाला दिसेल. दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये कशा पद्धतीने ते होतंय याची एक समरी आहे. ही डोळ्यापुढे ठेवली की तुम्हाला पूर्ण ॲल्युमिनियमचं निष्कर्षण कसं होतंय ते दिसेल. ठीक आहे. ज्यांना दिसतंय त्यांनी हे पटकन लिहून घ्या. मग आपण पुढे जाऊयात. याच्या पुढची स्टेप जी आहे, कान उघडे ठेवा. याच्या पुढची स्टेप आहे, आपल्याला ॲल्युमिना मिळालं, पण आता या ॲल्युमिनापासून आपल्याला पुढे जायचंय आणि ॲल्युमिनियम मिळवायचंय. बरोबर. त्याची आकृती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर या आकृतीवरून सुद्धा 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. एक आकृती काढा आणि प्रक्रिया स्पष्ट करा. आणि त्यानंतर ही आकृती चुकीच्या पद्धतीने दिली जाईल आणि तुम्हाला ती बरोबर करायला सांगितली जाईल. आता चुकीच्या पद्धतीने दिली जाईल म्हणजे काय? जर तुम्ही ही आकृती पुस्तकात नीट बघितलीत, काढता येईल पुस्तकात ती आकृती तुम्हाला. पेज नंबर 103 104 सॉरी, ॲल्युमिनियमचं निष्कर्षण दिसलं सगळ्यांना. विज्ञानाची आकृती काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जी आकृती काढायची ती वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असली पाहिजे. आपण चित्रकलेचा पेपर लिहिणार नाही आहोत हे लक्षात ठेवायचं आणि आकृती काढायची आहे. ठीक आहे. त्यामुळे खूप रंगरंगोटी करायची वगैरे असं काही करायची गरज नाही. आपल्याला नीट साधी सरळ आकृती काढायची. आता या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की जे इलेक्ट्रोड आहेत, कार्बनचे इलेक्ट्रोड, आता याच्यावरती कारणे द्या की हे इलेक्ट्रोड वारंवार बदलावे लागतात. का बरं?
ह्याचं एक कारण तुम्हाला या आकृतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. या आकृतीमध्ये होणाऱ्या चुका काय आहेत ते नीट लक्षात घ्या. एकंदरीत 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या चुका या आकृतीमध्ये होऊ शकतात. त्या चुका काय आहेत बघा. एक, ते इलेक्ट्रोड जे आहेत, तुम्हाला ती गुलाबी रेष दिसते बघा, पिवळे इलेक्ट्रोड आहे आणि एक गुलाबी रेष आहे, बरोबर. पान नंबर 104. मी हे पुसू का? लिहून झाले? नाही नाही, तुम्ही नका. बरेच वेळा होतं काय, ही आकृती काढताना हे इलेक्ट्रोड काढले जातात आणि हे जे इलेक्ट्रोलाइट दाखवतं, जी रेष ती इलेक्ट्रोलाइट दाखवते, ते इलेक्ट्रोलाइटच काढलं जात नाही. आणि जर ते इलेक्ट्रोलाइट काढलं नाही तर ती अभिक्रिया होणार नाही आणि म्हणून मग आकृतीला 0 मार्क मिळतात. हे पहिलं. दुसरं, हे जे कनेक्शन आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे जोडलं जर नीट गेलं नाही तर तुमचे मार्क जातात. पुढे बरेच वेळेला तुम्ही हे इकडे दाखवणार आउटलेट, आणि मग हे आउटलेट जर तुम्ही दाखवताना हे कंप्लीट आहे आणि हे इथे आउटलेट आहे असं दाखवलं तर ती प्रक्रिया पूर्ण होतच नाही. तुमचं मोल्टन ॲल्युमिनियम जे आहे ते बाहेर निघायला जागाच नाही, आणि याकरता हे उघडं दाखवायचे. ठीक आहे. तर या सगळ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या या आकृतीच्या बरोबर होतात, की हे तुम्हाला इकडे जोडलेलं दाखवायचं आहे, मग हे पॉझिटिव्ह इकडे, निगेटिव्ह इकडे. उलटं केलं तर तुमची आकृती चुकली. पॉझिटिव्ह इकडे केलं, निगेटिव्ह तिकडे केलं तर तुमचे मार्क गेले. तर या अशा अनेक छोट्या छोट्या चुका या आकृतीच्या बाबतीत होऊ शकतात, त्यामुळे तेवढं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे जाऊयात. धातूंचे क्षरण, पान नंबर 106. रस्टचा फॉर्म्युला म्हणजे गंजाचे सूत्र Fe2O3 लोखंडाला गंजण आहे, तांब्याचं कळकण आहे, मग चांदीला तिथे कोणाचा थर होतो तर सिल्वर सल्फाईडचा थर तयार होतो. कशामुळे तर हायड्रोजनमुळे. ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं. तर ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, किंवा यामध्ये सुद्धा एखादी आकृती दाखवली जाईल. समजा फॉर एक्झाम्पल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुम्हाला दाखवला जाईल आणि मग त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरती प्रश्न विचारला जाईल की हा असा असा स्टॅच्यू तुम्हाला जो दिसतोय तो आता हिरवट रंगाचा झाला, याचं कारण काय आहे. अशा प्रकारचे प्रश्न इथे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्षरणाचे प्रतिबंध करण्याच्या ज्या 4-5 वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत, जस्त विलेपन आहे, कथिलीकरण आहे, धनाग्रीकरण आहे, विद्युत विलेपन आहे, संमिश्रीकरण आहे, या सगळ्याचं एकत्रित 5 मार्काचा प्रश्न की 5 पद्धती एक्सप्लेन करा असं जर आलं तर या 5 पद्धती लिहायच्या, त्याच्याबद्दल 2-2, 3-3 ओळींमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय. पण समजा एखादा प्रश्न मोठा आला, एखादी टीप आली, तर मात्र तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर उत्तर लिहायचं आहे. उदाहरणार्थ आता आपण एक उदाहरण देते मी तुम्हाला, की समजा मगाचंच आपण घेऊयात, रोहनला परत बोलवूयात. रोहन, त्याच्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे हां, आणि ऐकता का,
झालं? सोन्याचा भाव फार वाढलाय, त्याच्यामुळे सगळे दागिने घेणं शक्य नाहीये. मग तिला काही खोटे दागिने घ्यायचे. हा, मग अशा वेळी यापैकी कुठल्या पद्धतीचा वापर केला जाईल? मग विद्युत विलेपन, प्लेटिंगचे दागिने असतात की नाही. किंवा मग तुम्हाला असंही एक प्रश्न की ते दागिने चमकवून घ्यायचे आहेत, सोन्याचे दागिने आहेत ते चमकवायचे आहेत, तर मग काय वापरावं लागेल? किंवा सोनाराकडे गेल्यावरती तो सोनार काय करेल? मग तिकडे ते आम्लराज, मग तिकडे जायचं. अशा पद्धतीचे तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कार्बनी संयुग या धड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं करायचं ते म्हणजे जी काही तुम्हाला पुस्तकामध्ये IUPAC नावं दिलेली आहेत ती व्यवस्थित तयार करणं. तुमच्या संपूर्ण या धड्याचं जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये अनेक प्रश्न आहेत IUPAC वरची विचारलेले, तर ते प्रश्न सगळ्यांनी अगदी व्यवस्थित तयार करायचे आहेत. ती नावं कशी लिहायची, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं काढायचं, जे हायड्रोकार्बन आहेत त्याच्यामधले संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये काय फरक आहे, असंतृप्त हायड्रोकार्बनचे कोणते 2 प्रकार आहेत, कोणते 2 प्रकार आहेत असंतृप्तचे? संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे कोणता हायड्रोकार्बन? पटकन पटकन पटकन. संतृप्त हायड्रोकार्बन. अरे एवढे सगळेजण बडबड करतात, मला वाटलं तुम्हाला सगळी उत्तरं पटापट येत आहेत, है की नाही? संतृप्त हायड्रोकार्बन, पटकन एखादं उदाहरण संतृप्त हायड्रोकार्बनचं. यस, संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे कोणता बॉन्ड, कोणता बंध? हा, संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? बंध. बंध विचारते मी, बंध. एकेरी बंध. मग एकेरी बंध असतात ते हायड्रोकार्बनला काय म्हणायचं? असंतृप्त. अरे अल्केन कळलं, पण मी काय म्हटलं त्याचा फॉर्म्युला काय? जनरल फॉर्म्युला, सूत्र काय आहे? सामान्य सूत्र. अल्केनचं सामान्य सूत्र. हा, अरे सामान्य सूत्र विचारते मी, उदाहरण नाही. सामान्य सूत्र CnH2n+2 आहे ना, असं का नाही? आहे ना. मग संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन याच्यामधला फरक किंवा अल्केन अल्कीन याच्यातला फरक, अल्केन अल्काईन याच्यामधला फरक, या कोणत्याही प्रकारचा फरक स्पष्ट करायला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. होमोलोगस सिरीज, समजातीय श्रेणी, याच्यावरती एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता या परीक्षेमध्ये आहे. ओके, सो अल्केन अल्किन अल्काईन एकेरी दुहेरी तिहेरी बंध आणि मग त्याच्यामध्ये येणारे फंक्शनल ग्रुप. कीटोन आहे, ऍसिड आहे, अल्कोहोल आहे, त्या सगळ्याचा क्रियात्मक गट कोणता आहे आणि मग त्याची उदाहरणं. जे जे या पुस्तकामध्ये उदाहरणं म्हणून दिलेली आहेत ती प्रत्येक उदाहरणं तुम्हाला तयार करायची आहेत. IUPAC नाव कसं द्यायचं त्याला? पान नंबर 121 वरती जी जी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत ती सगळी उदाहरणं तुम्हाला यासाठी तयार करायची आहेत. 122 आणि 123 दोन्ही पानांवरती तुम्हाला याची नावं विचारलेली आहेत आणि ती तुम्हाला तयार करायची आहेत. समावेशन अभिक्रिया आणि इवन ऑक्सिडीकरण मध्ये पान नंबर 135 वरती दिलेलं बघा, इथेनॉल टू इथॅनोइक ऍसिड. दिसलं तुम्हाला? पान नंबर 125, पान नंबर 125, इथेनॉल टू इथॅनोइक ऍसिड दिसली? वरती अभिक्रिया आहे बघा पानाच्या एकदम सुरुवातीला. ती अभिक्रिया सगळ्यांनी व्यवस्थित तयार करायची आहे. इथेनॉल पासून इथॅनोइक ऍसिड तयार झालंय. आम्लारीधर्मी पोटॅशियम परमॅंगनेटचा त्या ठिकाणी वापर होतोय. पान नंबर 126, समावेशन अभिक्रिया चौकटीत दिलेली आहे बघा.
जी आपण तिसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलं होतं, वनस्पती तूप तयार करण्याची अभिक्रिया. ठीक आहे. वनस्पतीजन्य तेलाचं निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये हायड्रोजनीभवन होतं आणि मग त्यावेळेला वनस्पती तूप तयार होतं. ती अभिक्रिया परत एकदा, प्रतियोजन अभिक्रिया. चार अभिक्रिया आहेत. प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा. 5 मार्काला जर आलं तर 1 मार्क व्याख्या आणि 4 मार्क या 4 अभिक्रियांना तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. महारेणू बहुवारिक. बहुवारिके म्हणजे काय, एकवारिक म्हणजे काय, बहुवारिक म्हणजे काय. आणि मग पान नंबर 132 वरचा जो टेबल आहे, 132 आणि 133, बहुवारिकाचं नाव आणि त्याचा उपयोग. गेल्या वेळेला पेपरमध्ये बहुवारिकाचं रचनासूत्र आलं होतं बघा. पॉलिविनाइल क्लोराइड, टेफ्लॉन आणि पॉलीएथिलीन या तिघांच्या सूत्रांमध्ये खूप छोटीशी तफावत आहे. त्यामुळे या तिघांमध्येच मोस्टली विचारलं जातं आणि त्यामुळे याचं रचनासूत्र आणि त्याचा उपयोग तुम्हाला तयार करायचा आहे. कोणतं बहुवारिक कुठे आढळलं जातं त्याच्या संदर्भात पान नंबर 135 वरचा जो चार्ट आहे तो तयार करायचा आहे. या धड्यातला स्वाध्यायामधला प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा हे 7 प्रश्न. गॅसोहोल म्हणजे काय हा प्रश्न 8व्यातला, उ हा प्रश्न मिळालं. हे या धड्यातलं धड्याखालचं पक्क करायचं आहे. ठीक आहे. आणि तुमचा शेवटचा धडा अवकाश मोहिमा, पान नंबर 137, उपग्रहाचे प्रकार आणि त्यांचे कार्य. उपग्रहांच्या कक्षा, उच्च कक्षा, मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा. उच्च कक्षेमध्ये त्याचा उपयोग कुठे केला जातो, मध्यम कक्षेच्या उपग्रहांचा उपयोग कुठे केला जातो आणि निम्न कक्षेतल्या उपग्रहांचा उपयोग कुठे केला जातो. आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या अवकाश मोहिमा. थोडंसं आत्ता आपल्या झालेल्या अवकाश मोहिमेबद्दल पण थोडी माहिती ठेवायला हरकत नाही. आत्ता जे आपण प्रक्षेपण केलं बरोबर, विक्रम लँडर, हां, याबद्दलही थोडीशी माहिती असायला हरकत नाही. कारण करंट अफेअरमधनं समजा एखादा प्रश्न आला तर आपल्याला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असलेलं चांगलं. सो दिस इज ऑल अबाउट. आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला तुमच्या संपूर्ण पुस्तकाचा, कारण मुळात तुम्ही वर्षभर या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. तुमच्या शिक्षकांनी त्यांच्याकडनं त्यांचं बेस्ट दिलेलंच आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे अशी अपेक्षा असते. मला असं वाटतं, मी थांबवलं का बोलणं? मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की आपण एकदा पूर्ण पुस्तकाचा व्ह्यू घेऊया, एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि मग तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपण त्याचा हे करूया. एक कोणाला जर काही डाऊट्स असतील किंवा अजिबात नाही. व्हेरी गुड. दिस शोज 2 थिंग्स. आयदर यू हॅव स्टडीड